कुरुक्षेत्रातील युद्धाच्या पहिल्या दिवशी धृतराष्ट्राने राज ज्योतिषाला बोलावून विचारले, ग्रह नक्षत्र कोणाच्या बाजूने आहेत? त्यावर राज ज्योतिष म्हणाले, चिंता करू नका महाराज, सर्व ग्रह सर्व नक्षत्र कौरवांच्या बाजूने आहेत. भविष्यातील राजा दुर्योधनच होईल. युद्धाचे 5 दिवस गेले. कौरवांची अवस्था डळमळू लागली. चिंताग्रस्त धृतराष्ट्राने पुन्हा राज ज्योतिषाला विचारले, भविष्यवाणी खरी तर ठरेल ना? त्यावर राज ज्योतिष म्हणाले, हो महाराज, अंतिम विजय कौरवांचाच होईल. युद्धाच्या 9व्या दिवशी स्वतः भीष्म पितामह अर्जुनांच्या बाणाने घायल होऊन दारात पडले. आता मात्र धृतराष्ट्राची चिंता भीतीमध्ये बदलली. त्याने पुन्हा राज ज्योतिषाला बोलवले आणि विचारले, दुर्योधन भविष्यातील राजा तर होईल ना? त्यावर राज ज्योतिष म्हणाले, माझ्या अभ्यासाप्रमाणे सर्व ग्रह नक्षत्र तारे हे कौरवांच्याच पक्षात आहेत, त्यामुळे अंतिमता विजय कौरवांचाच होईल. पण युद्धाच्या 12व्या दिवशी स्वतः राज ज्योतिषी धावत धृतराष्ट्राकडे आले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, महाराज, रणभूमीवर अशी एक ताकद आहे जिनं कालचक्रालाही आपल्या हातात घेतले आहे. पांडवाचा तो सारथी ब्रह्मांडाचं व्याकरण बदलतोय. आता ग्रह नक्षत्राची कोणतीही गणित काम करणार नाही. हो, जेव्हा एखादा माणूस पूर्ण समर्पणाने जिद्दीने रक्ताचं पाणी करून कष्ट करतो, तेव्हा त्याच्यासमोर ग्रहाची गणित, नशिबाचे अंदाज आणि भविष्याचे हिशोब सगळं काही फेल ठरतं. ज्योतिष फक्त दिशा देऊ शकतात, पण दिशा बदलण्याची ताकद हे फक्त आपल्या मेहनतीमध्येच असते, हे लक्षात ठेवा. तुमच्या व्यवसायात कोणताही ग्रह तुम्हाला यश देणार नाही. तुमच्या व्यवसायात तुम्हीच कृष्ण आहात आणि तुमच्या व्यवसायाची दिशा बदलण्याची ताकद ही तुमच्यात आहे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये असा एक कृष्ण जागवा की काळालाही तुमच्या समोर झुकावं लागेल.